कारणं आहेत ॲक्च्युली. एक कारण म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे आणि हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओची सुरुवात केली. आजारपणामुळे ब्रेक पडला, अजूनही खोकल्याची ठसक आहे थोडीशी, पण म्हटलं जाऊ द्या आज व्हिडिओची सुरुवात करते. आज पण असं प्लॅनिंग नाही आहे की मला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. अश्विनची सुट्टी आहे आणि सकाळी आमचं असं होतं की सुट्टी असली की बरेचदा आम्ही वॉकला जातो, बाहेरच नाश्ता असतो, म्हणजे थोडा वेळ सकाळचा असा घालवतो. पण एक 15 मिनिटाची नॅप घेतो म्हणून अश्विन झोपले. सो तिथूनच सगळं बिनसलं. रियांशचे एक पॉकेट मी शिवत होते, ते शिवता शिवता जरा टी व्ही लागली आणि मग टी व्हीच बघत बसलो. एक शो आहे ट्रेटर म्हणून, तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. बॅक टू बॅक एपिसोड बघितले आणि खूप उशीर झाला आहे. त्यातल्या त्यात आज अश्विनच्या आवडीची भाजी आहे. आवडीची म्हणजे मी बनवत नाही म्हणून ते बनवतात. शेपूची भाजी, जी की मी बनवतही नाही आणि खात तर अजिबातच नाही, आणि रियांश पण खात नाही. सो आता स्वयंपाकात पण काय बनवायचं आमच्या दोघांसाठी हे मला कन्फ्युजन आहे. माझी अजिबात इच्छा नाही आहे. काय म्हणजे असं असलं की मग ती इच्छा आपोआपच मरून जाते. पण चपात्या मला इव्हन तशाही बनवायच्याच आहे, भाजी जरी अश्विन बनवत असले तरी. सो बघूया काय बनवायचं. सकाळीच मशीनमध्ये कपडे टाकले होते आणि लकीली आज मला आठवण पण होतं म्हणून कपडे आत्ताच्या आत्ता वाळत पण टाकते. नाहीतर माझी सवय मी तुम्हाला सांगितली होती की मशीनमध्ये टाकलेले सकाळचे कपडे मी रात्री इव्हन कधी कधी 10-11 वाजता सुद्धा मी वाळत टाकलेले आहे. आणि व्हिडिओ थ्रूच मला समजलं की मी एकटी नाही आहे अशी विसराळू, माझ्यासारख्या बऱ्याच जणी आहे. तुमच्या कमेंट्समधूनच मला ते समजलं. सो होतं असं, म्हणजे ठीक आहे, विसरतो आपण एकदा मशीनमध्ये टाकल्यानंतर कपडे. या गोष्टीशी किती जणी ॲग्री करतील मला माहिती नाही. आपण स्वयंपाक करत असलो तेव्हा नवरा ना मध्ये मध्ये येतो आणि मी काय करू किंवा हे करून देऊ का, ते करून देऊ का, असं जेव्हा म्हणतात ना ते, तेव्हा आपल्याला खरंच ॲक्च्युली म्हणजे कधी कधी ठीक आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम अडचणच वाटते. कारण आपल्याला इकडे तिकडे फिरायचं असतं, ट्रॉली उघडायची असते, चमचा घ्यायचा असतो आणि तो एक ना लुडबुडपणा वाटतो. पण पुरुषांचं असं आहे, त्यांना काहीतरी बनवायचं असेल तर आपण त्यांच्याजवळ लागतोच. आता हे किती टाकायचं, हळद किती टाकू, करायचं तर आहे, पण ते सगळं विचारूनच करायचं आहे. किंवा मग ही कढई घेऊ का, ते किती, ते कुठलं घ्यायचं, चमचा कोणता घेऊ, हे सगळं विचारूनच फायनली आता शेपूची भाजी बनतीये. आणि हे पण सांगा मला की असं आहे का कोणी माझ्यासारखं, म्हणजे शेपूची भाजी खात तर नाहीच पण बनवून पण देत नाही. मला जर बनवायची असेल तर मी ती घरीच आणू देणार नाही. सो फायनली ऑप्शन उरत नाही अश्विनला स्वतः बनवल्याशिवाय. मस्तपैकी ही डाळ टाकून भाजी बनवली आणि खाऊन पण झालेली आहे. तेवढी फक्त रियांशसाठी ठेवली आणि माझ्यासाठी मी असं चटणी आणि चपाती खाते. तर असं जेवणासाठी कामचोरी केली. आता रियांश आल्यानंतर जर त्याला शेंगदाण्याची चटणी पण खायची नसेल आणि भाजी पण खायची नसेल, तसा नाही म्हणा, तो गुळतूप पोळी किंवा असं काहीतरी खाऊन घेतो आणि एक दिवस चालतं असं. कारण माझं खरंच लक्ष नाही आहे, काही करायची इच्छाच होत नाही आहे. मी म्हणायच्या आधी आज अश्विनच मला म्हणाले की हां कळलं मला रिझन काय आहे, आणि होऊ पण शकतो. 2 कारणं आहेत ॲक्च्युली. एक कारण म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे आणि असं सण वगैरे असेल तेव्हा माझ्या डोक्यात मग विचार येतात की मी का गेले नाही, मी जाऊ शकली असती. तो एक गिल्ट माझ्या मनात असतो की अरे यार मी हे सगळं, ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आता 8 दिवसापूर्वी जेव्हा मी एकदम जास्त आजारी होते तेव्हा माझ्या भावाचं सख्खा भाऊ आहे सुजित, त्याचं शॉप ओपनिंग होतं. त्यांनी एक ऑप्टिकल चालू केलं आहे जिथे आय चेकअप, चष्मे, गॉगल सगळं मिळेल. म्हणजे चेकअप पण तिथेच होईल आणि चष्मे पण तिथेच बनवता येईल. सो त्याचं ओपनिंग होतं आणि इतकं इन्स्टंट होतं ना, म्हणजे काहीच डिसिजन नाही झालेलं. डेटचं पण जसं जसं काम झालं 10 दिवसापूर्वी त्यांनी डेट डिसाईड केली. आणि माझं असं होतं की आता ट्रेन तिकीट तर मिळणार होतं नाही, एकतर मी तत्कालमध्ये गेली असती किंवा मग बसने जायचं माझं प्लॅनिंग होतं. पण बरोबर ती डेट आणि माझं आजारपण, एकदम ताप खोकला त्यावेळी खूप जास्त होता, 1-2 दिवसच झालेले. सो ते पण माझं कॅन्सल झालं. आणि मला असं वाटतं की आपण स्त्रिया कधी कधी इतक्या अडकून राहतो ना आपल्या संसारात, आपली जबाबदारी, आपली कामं, कधी मुलांची शाळा, कधी ऑफिस, त्यामुळे आपली इच्छा असून पण आपल्याला नाही जाता येत. सो असं बरेचदा होतं आणि आय नो की माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील, पण या उलट खूप कमी जणी अशा असतात. पण कधी कधी हे पण छान वाटतं की कसला विचार नाही करायचा, आपली बॅग भरायची आणि निघायचं. म्हणजे ना मुलांच्या शाळेचा विचार, सगळं हे वर्षभर होत राहतं.
पण असा विचार बहुतेक वेळा आपण नाही करत. आपली जबाबदारी किंवा आपली कामच आपल्याला आडवी येतात. बाय द वे, ते जे नवीन शॉप ओपन केलं आहे अमरावतीमध्येच आहे, कठोरा नाक्याच्या पुढे. मी ॲड्रेस आणि एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. जर तुम्हाला आय चेकअप करायचा असेल किंवा नवीन चष्मा बनवायचा असेल, जसं माझी फ्रेम तर मी दुसऱ्या शॉपमधून केली होती, पण आता नेक्स्ट टाईम मी जेव्हाही जाईल ना, तेव्हा मी स्वतः पण तिथूनच फ्रेम घेईन आणि तुमच्याशी प्रॉपर मी गेल्यानंतर सुद्धा शॉप शेअर करेल. तोपर्यंत मी ॲड्रेस विथ डिटेल्स स्क्रीनवर देते. तुम्ही जाऊन बघा आणि माझं नाव सांगा. मे बी माहिती नाही, मी त्याच्याशी बोलली नाही अजिबात असं काही की माझ्या थ्रू कोणी आलं तर काय रे, काही डिस्काउंट वगैरे देशील का. बट माझं नाव सांगा आणि जाऊ शकता तुम्ही शॉपमध्ये. मी डिटेल्स शेअर केलेले आहे. आता रियांशला आणायची वेळ झाली आणि बरोबर पाऊस पडतोय. पण मी आज जाणार नाही, आज अश्विनची सुट्टी आहे, सो अश्विन आणायला जातील. पाऊस सकाळपासून काही वातावरण नव्हतं, आत्ता जरा जोरात पाऊस चालू झाला आहे. सो पाऊस जर नाही आला तर संध्याकाळी कुठेतरी जाऊ, म्हणजे थोडासा मूड पण फ्रेश होईल आणि हे सगळे जे विचार आहेत ते पण निघून जातील. तर हे आहे शार्प आईज ऑप्टिकल. या शॉपचं ओपनिंग होतं आणि तिथे बघा बाबा उभे आहेत. बाबांची बरी ड्युटी लागली आणि हेच पाहिजे होतं. आता अक्षर तेही थोडेसे बिझी राहतील आणि सुजितचं ऑफिस पण चालू असतं, त्यामुळे कोणीतरी पाहिजे घरचं, म्हणून हे बेस्ट काम आहे त्यांच्यासाठी. चला आता आतमधला अगदी छोटासा टूर देते. काय काय आहे पूर्ण तर नाही, पूर्ण मी गेल्यानंतर तुमच्याशी शेअर करेल. तर हा व्हिडिओ पण मला त्यांनीच पाठवला. इथे बघा सगळे गॉगल्स ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनीज आहे. मला खूप असं डिटेलमध्ये नाही सांगता येणार, पण मी माझ्या परीने प्रयत्न करते. वरती तुम्हाला नावं दिसेल, लहान मुलांचे, मोठ्यांचे गॉगल्स. त्यानंतर आय चेकअप पण आहे साईडला, ते पण मी तुम्हाला दाखवते. चष्म्यांच्या फ्रेम्स, गॉगल्स पण बरेच वेगवेगळे आहेत. ओपनिंगच्या दिवशी पण बरेच जण आले होते तर त्यांनी पण घेऊन गेलेत. सो मस्त, म्हणजे मला पण जायचं होतं पण काय करणार. असो, हे इथे सगळे चष्म्यांच्या फ्रेम आहेत. माझी जी चष्म्याची फ्रेम आहे ना, तशी जर सेम टू सेम मी आली तर मी ती पण सांगेल तुम्हाला. बाजूलाच हे आय चेकअप, म्हणजे डॉक्टर तिथे असणार आहे अवेलेबल. तिथे आय चेकअप करता येतो आणि लगेचच मग शॉप आहे, तिथे चष्मा पण टाकता येतो. सो असा हा छोटासा टूर होता. तुम्हालाही आय चेकअप करायचं असेल किंवा चष्मा टाकायचा असेल तर शॉपवर जा. एक्सपिरियन्स डॉक्टर आहे आणि स्टाफ पण एक्सपिरियन्स आहे, सो तुम्हाला नक्की ते हेल्प करतील. रियांश, नसेल खायची तर राहू दे, पप्पाने बनवली आहे. पण शाळेतून आल्यानंतर त्याला ताट वाढून दिलं आणि सांगितलं नाही की शेपूची भाजी आहे. तशी शेपू म्हणजे काय त्याला माहिती नाही, फक्त हिरवी भाजी आहे त्याला दिसली. पण जसं जसं तो एक एक घास खात होता त्याला समजायला लागलं. पण अश्विन त्याला ब्लॅकमेल करत होते की मी बनवली आहे, मग मी बनवलेली भाजी तू खाणार नाही का. आणि तो बिचारा कसा तरी घास गिळत होता. मलाच त्याची दया आली. त्याला म्हटलं तुला नसेल खायची तर राहू दे. पण अश्विनचं होतं की खा रे, कारण त्यांचं असं होतं की मी बनवली आहे, चांगली असते, तू खात नाही म्हणून तू त्याला पण नाही म्हणतेस. पण असं काही नव्हतं, त्याला स्वतःला आवडत नाही. तो मला म्हणाला की तर भाजी नाही खायची तर मग चपातीसोबत मी काय खाऊ. त्याला शेंगदाण्याची चटणी आणून दिली आणि खुश झाला बिचारा. पाऊस असताना सुद्धा आम्ही बाहेर पडलो आणि इथे पोहोचल्या धो पाऊस चालू झाला. चहा बनवस्का आम्हाला खायचा होता. रियांशने पण चान्स मारून घेतला. हे झाल्यानंतर त्याला क्लासला सोडलं. सध्या 10 दिवस झाले, पण ही आहे प्रोग्रेस. हँडस्टँड आणि कार्टव्हील तो करून दाखवतोय. एकदम क्लीन नाही, पण बऱ्यापैकी त्याला जमायला लागलाय आणि तो त्यात खुश होता. मला असं वाटतं की कुठल्याही गेम लावायच्या आधी ना बॉडीमध्ये थोडं स्ट्रेचिंग असलं पाहिजे आणि त्यासाठी जिम्नॅस्टिक बेस्ट आहे. मला असं वाटतं की स्विमिंग पण मी त्याला काही दिवसांनी लावेल, थोडा पावसाळा किंवा हिवाळा कमी झाल्यानंतर. बाकी तो खुश होता आणि त्यातच मी खुश आहे. चला आता सकाळी तर काहीतरी काम चलावपणा केला होता, पण आत्ता प्रॉपर असं काहीतरी करावं लागेल. क्या बनाना है? जेवायला काय बनवायचं? पहले खाने का क्या बनाना है वो बता दो. रियांश, काय बनवायचं? काय बनवायचं जेवायला, काय करू तू सांग. अरे बताओ ना, जा तू हात आणि पाय धुवून घे. नाही होऊ शकत ढोकळा, काही आता जेवायची हे नाही आहे. मस्त केलं पण तू, छान केलं. अजून एकदम मस्त क्लीन झालं पाहिजे असं. आणि थोड्या वेळ, हात तुझे घाण आहे.
मुझे बताओ खाने में क्या बनाऊं? ढोकला. अरे नाही ना रे, इडली तर डोसा. वेळ. खूप सारे. राहू दे, तू नको, इथे काय हॉटेल नाहीये. काय बनवू यार, काय बनवू करण्यातच 15 मिनिटं जाईल आता. काय बनवू करता करता रियांशची तर मोठी लिस्ट तयार होती आणि अश्विनच्या तोंडातून एक शब्दही निघाला नव्हता. त्या दोघांचं ते कार्टव्हील आणि ते अक्षय कुमारचे व्हिडिओज दाखवणं चालू होतं की तो बघा कसा करतोय. त्यामध्ये ते दोघं जण बिझी होते. मी माझ्या मनाने सगळ्या भाज्या काढल्या. ही एक बेस्ट आहे, म्हणजे पटकन पण होते आणि सगळ्यांना आवडतं पण. व्हेजिटेबल खिचडी, ज्या काही व्हेजिटेबल आहे त्या सगळ्या कट करून घेते आणि सोबतच आत्ता मी आवळा खाती आहे. आणि तुम्हाला मी इथे सांगत होती की कढीपत्ता टाकताना ना अख्खा कढीपत्ता टाकू नका, तो मुलं तसेही काढतात किंवा मग आपणच स्वतः काढतो. त्यापेक्षा तो असा हाताने कट करा, चाकूनी पण कट नका करू, म्हणजे त्याचा टेस्ट गेल्यासारखा वाटतो. हाताने कट करून तडक्यात टाकायचा, म्हणजे तो पोटात जातो आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. तसंच आता बेनिफिटवरून आठवलं, मी इथे आवळा पण खातीये. सध्या जशी आठवण होते, म्हणजे असा विचार नाही करत की आता रात्र झाली आहे, आत्ता कसा आवळा खाऊ, किंवा आता जेवण झालंय आत्ता कसा आवळा खाऊ. कारण असाच विचार करत राहिले ना मला कधीच आठवण राहत नाही. रियांश मात्र आठवणीने खातो, कारण 10 वेळा दिवसातून त्याला फ्रीज ओपन करायची सवय आहे. पण असो, कधीही खाओ, आवळा खा किंवा आवळ्याचा ज्यूस प्या, आवळा आपल्या पोटात गेला पाहिजे. आणि आणखी एक, आता मला अशी सवय आहे ना व्हेजिटेबल्स वगैरे कट करून ठेवायची, स्वच्छ धुवून ठेवायची, त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही. पटकन कट करून घेते आणि पटकन साधी सिंपल अशी व्हेजिटेबल खिचडी बनवते. यासोबत लोणचंही चांगलं लागतं, पण सोबत जर पापड असेल तर अजून जास्त चांगली चव येते. जोपर्यंत खिचडी बनते तोपर्यंत हे एक छोटंसं काम पण करून ठेवते. या ज्या ऑइल बॉटल्स आहेत त्यात परत ऑइल रिफिल करून ठेवते आणि लगेचच मी काही धुवत नाही. आता खाली झाल्यात म्हणजे लगेचच धुवायचं असं नाही, तेवढ्या त्या खराब किंवा चिकट होत नाही. टिश्यू पेपरनी अशा पुसून घेते. वर आपले हात लागलेले असतात किंवा थोड्याफार चिकट झाल्या असतील तर टिश्यू पेपरनी ते निघून जातात. आणि हे जे बॉटल्स आहेत यासोबतच ते एक रिफिल करायचं म्हणजे काय म्हणतात त्याला, टूल येतं, त्याने अगदी व्यवस्थित होतं. पण तरीही सेफ्टी म्हणून ना मी ॲप्रॉन घातलेला आहे. कधी कधी होतं न कळत तेलाचे डाग उडू शकतात. सो आज जे काही मी वापरले आहेत प्रोडक्ट ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. डायरेक्ट टॅग करते आणि व्हिडिओमध्ये डायरेक्टच दिसतात टॅग केलेले प्रोडक्ट. प्लीज तुम्ही केअरफुली ते चेक करत जा. बरेचदा तुम्ही मला कमेंटमध्ये ते विचारता, पण तिथेच असतात ते. सगळं आवरून झालंय, झाडून आणि पुसून पण घेतलंय. पुसून म्हणजे काय पूर्ण रूम नाही, पण किचन सगळं व्यवस्थित करून ठेवलंय. उद्या आमचं एका ठिकाणी जायचं प्लॅनिंग आहे. ॲक्च्युली आजच जायचं होतं, पण रियांशची शाळा असल्यामुळे काही जाता आलं नाही. आणि उद्याही जर सकाळचं वातावरण चांगलं असेल, पाऊस नसेल तरच आम्ही घराबाहेर पडू. कारण ऑलरेडी जर वातावरण खराब असेल तर मग जाण्यात काही अर्थ नसतो. नंतर मग गेल्यानंतर मग काही झालं तरी काही ऑप्शन नसतं. आणि ही जी आहे ना ट्रिक मी नेहमीच वापरत असते, म्हणजे पूर्ण घर झाडून घेते. म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर असं काही प्लॅनिंग असेल तर मग झाडायची वगैरे गरज पडत नाही. आंघोळ करा, पूजा करा आणि मग तसंच निघू शकतो चहा वगैरे करून. सो आता तर माझं सगळं झालंय. उद्या बघूया काय होतं. तर उद्या रक्षाबंधन आहे, सो व्हिडिओ तर मी शूट करणार आहे. जर गेलो तिकडंच आपण, आणि जर मी घरी केले किंवा आणखी कुठे गेलो तिकडचं आपण. पण म्हटलं चला आज आज नाही, ॲक्च्युली 2-3 दिवस झाले हे फेशियल पाउचेस आहेत VLCCचे 4 स्टेप आहेत यामध्ये. म्हटलं चला एक्सपायर व्हायच्या आधी आपण हे वापरून घेऊ. 9वा महिना आहे, म्हणजे 9वा महिनाच चालू आहे, नाही 8वा महिना चालू आहे. सो हे 9वा महिना म्हणजे पुढच्या महिन्यात हे एक्सपायर होणार आहे. म्हटलं चला हे करून घेते. तसाही चेहरा माझा थोडासा डल दिसतोय, डार्क सर्कल वगैरे दिसत आहेत, तर हे घरच्या घरी सॅलॉनमध्ये जायची गरज पडणार नाही. तसं तर आज मला हेअर कलर करायचा होता, कारण मला ना बरोबर हे बघा फ्रंट साईडनेच असे ग्रे हेअर होतात आणि मला अजिबात चांगलं वाटत नाही. म्हणजे स्वतःच बघताना असं वाटतं की बापरे खूप वय वाढलंय, आपण ते ग्रे झालेले केस पण कलर करत नाहीये. सो या साईडला जरा हे बघा जास्त आहे. तर उद्या माहिती नाही वेळ मिळणार की नाही. आज खूप टाइमपास केला, खरं तर आजच करायला पाहिजे होते, बट इट्स ओके. आता हे करून घेते आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते. मी जे सांगितलं की माझी खूप इच्छा होती माहेरी जायची. बऱ्याच जणी असतील इच्छा असताना नाही जाता येत, पण ॲक्च्युली एवढा मोठा प्रोग्राम झाला आणि मला नाही जाता आलं, त्याचं पण एक वाईट वाटतं. तर शॉप डिटेल्स आणि शॉपचा मी व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्यासोबत. तुम्हाला जर खरंच जाता आलं तर नक्की जाऊन या. बाकी मी गेल्यानंतर परत तर तुमच्याशी शेअर करेलच. चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.